नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये काय कमालीचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, मालतीचा ट्रॅक आता मात्र मालिकेमध्ये चांगलाच रंगात आलाय. स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बेलसरेच्या घरातूनच सगळी कारस्थानं झाली आहेत. काव्या मात्र आता नेमका कोणचा डाव खेळणार, कारण प्रकाश मोडकच्या मृत्यूमागचं सत्य समोर आणताना काव्या आणि मालती कुठल्या आता प्रेक्षकांनो क्षणापर्यंत जाणार हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण प्रेक्षकांनो, काव्या फक्त बदला घेण्यासाठी आलेली नाही आहे, तर या सगळ्या प्रकरणामागे मालतीने केलेला खतरनाक डावसुद्धा आता हळूहळू आपल्या समोर येताना दिसतोय. काव्याला सत्याच्या आता किती जवळ जाऊ द्यायचं, कुठे तिचा आता मार्ग अडवायचा, हा सगळा खेळ आता मालतीने खेळलाय. कारण प्रेक्षकांनो, खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे तारिणीसमोर. आता तारिणी काय करणार, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये युवराजला सतत कोणीतरी अपडेट देत आहे. युवराजचं नेमकं सगळे सूत्र कोण चालवतं आहे, त्याला या सगळ्या गोष्टींची माहिती कोण देतं आहे आणि आपल्याच घरातली कोणती व्यक्ती या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे का, हे मात्र आता तारिणी शोधात आहे. बिचारी तारिणी मात्र प्रेक्षकांनो आता संशयाची सुई होती ती म्हणजे कौशिकीताईकडे. आत्तासुद्धा तिची संशयाची सुई कौशिकीताईकडेच आहे. कौशिकीताईचा या सगळ्या प्रकरणाच्या सूत्रधारासोबत नक्कीच काही ना काही संबंध आहे, कारण कौशिकी 2 ते 3 वेळा डाऊटफुली दिसल्यामुळे तारिणीचा संशय मात्र बळावलाय. इकडे आपण पाहतोय दयानंद खांडेकर यांच्यासोबत कौशिकीची एकदम सिरियस अशी चर्चा जेव्हा चालू होती, पण कौशिकी मात्र या सगळ्या प्रकरणात नेमकं काय लपवते हे अजिबातच अजून कळलेलं नाही आहे. पण प्रेक्षकांनो, दुसरीकडे जे जे मॅडमचं एक मोठं सिक्रेटली डाव आता चालू आहे, सिक्रेट मिशन तिचं चालू आहे. अगदी कुणालाच हवा न लागू देता जे जेने आपलं काम मात्र पुढे नेलं आहे. कारण तारिणीच्या टीमने जे जेवर लक्ष तर ठेवलंच आहे, कारण डॉक्टर कामत यांचं नाव आता जे जे सोबत येतं आहे. कौशिकी आणि जे जे यांच्यामध्ये डॉक्टर कामतांचं नेमकं काय आहे, त्यांचा काय संबंध आहे. डॉक्टर कामत या सगळ्या खेळाचा सगळ्यात मोठा आता प्रेक्षकांनो कारस्थानी आहे, कारण त्याच्याच हॉस्पिटलमधून ऑर्गन ट्रॅफिकिंगचा आता सगळा धंदा चालतोय. कौशिकीसुद्धा याच्यामध्ये खरंच इन्व्हॉल्ड आहे का, हे प्रश्न मात्र आता तारिणीसमोर उभे राहिले. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय युवराज एका गाडीच्या मागे आता बसलेला असतो. तो मोबाईल सुरू करतो, कुणाची तरी वाट पाहत असतो. ज्या व्यक्तीची तो वाट पाहतोय ना प्रेक्षकांनो, ती व्यक्तीच या इकडे गुलाबची खरी बॉस आहे. आता मात्र सगळ्यात प्रश्न, गुलाबला ऑर्डर कोण देत होतं, गुलाबची बॉस नेमकी कोण आहे, आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून एक लेडी आहे. आता मात्र युवराज जेव्हा पुढे जातो, आपली तारिणी मात्र रस्त्याच्या दुसऱ्या कडेने सगळं पाहत असते. लपून छपून सगळ्या गोष्टी व्हिडिओ करून रेकॉर्ड करत असते. युवराजला वाटतं की मी इकडे एकटाच आहे, मला बघणारं कुणीच नाही आहे, हा सगळा खेळ मी एकटाच चालवतोय. पण त्याला अजिबात कल्पना नाही आहे की प्रत्येक हालचाली तारिणीने कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या. होय प्रेक्षकांनो, धक्कादायक म्हणजे आता गुलाबचा बॉस युवराजला भेटायला आलाय. युवराज रस्त्यावर तिची वाट पाहत उभा असतो. तेवढ्यातच एका आलिशान कारमधून येते कोणतरी. कार थांबते. अक्षरशः कारमधून एक सुंदर साडीवाली बाई मात्र आता उतरते. युवराजच्या चेहऱ्यावर इतका इंटरेस्टिंग आता उत्सुकता त्याची वाढलेली असते, कारण शेवटी गुलाबच्या बॉसला, गुलाबच्या बापाला भेटण्याची वेळ आलेली असते. इकडे तारिणी झाडाच्या मागून सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करत असते, कारण तारिणीची टीम मात्र तिथे आता आलेली नाही आहे. जे जेनी त्यांना अडकवून ठेवलेलं असतं. आता गाडीतून बाहेर आलेली व्यक्ती पाहून युवराज आणि तारिणी दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. होय प्रेक्षकांनो, कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून चक्क कौशिकीताईच उतरल्याचं दिसून आलं. मित्रांनो, हा मोमेंट मालिकेमध्ये इतका मोठा धक्का देणारा ठरलाय ना. ज्या कौशिकीताईवर तारिणीला आधीपासून डाऊट होता, त्याच कौशिकी आणि गुलाबच्या बॉसच्या रूपात आता मात्र युवराजला भेटायला आल्यात. म्हणजे कौशिकीच युवराजला सगळ्या गोष्टींची अपडेट देत होती. कौशिकीच गुलाबच्या पडद्यामागची खरी आता ताकद आहे, की हा सगळा खूप मोठा गैरसमज आहे. कौशिकी कशासाठी आली आहे, ती तिच्या इम्पॉर्टंट मीटिंगला आली आहे की ती आता युवराजला गुलाबची बॉस म्हणून भेटायला आली. जर कौशिकी खरंच गुलाबची बॉस असेल तर मात्र जे जे आणि डॉक्टर कामत यांच्यासोबत तिचं काय आता नेमकं कॉन्टॅक्ट आहे, काय कनेक्शन आहे, हे मात्र प्रेक्षकांनो पाहणं फारच आता खतरनाक ठरणार आहे. कौशिकी, पद्मिनी, दयानंद सगळेच एका टाईमला घरातून कसे गायब झाले. इतकंच नाही तर निशीसुद्धा घरात नाही. आणि सगळ्यात मोठी कारस्थानी प्रेक्षकांनो, चेतनाची मुलगी इशिका.
ईशा सुद्धा घरात नाहीये. केदारचा डाऊट वाढतो. घरात आपल्याला ज्या ज्या लोकांवर संशय होता त्यांच्यापैकी एकही व्यक्ती उपलब्ध नाहीये. कौशिकीताई तर या सगळ्या प्रकरणात आहेच, पण त्याला जवळपास आता खात्रीच आहे. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो जे जेचा मात्र आता जे काही कारस्थान काही डाव चाललाय ना, कौशिकीच्या कॉलमध्ये जेला नक्कीच काहीतरी आता सस्पिशियस सापडलेलं आहे. कौशिकीची अशी कुठली चूक झाली आहे जी आता तिच्यासाठी इतकी महागात पडते? मित्रांनो, या सगळ्यामध्ये तारिणीसमोर खूपच मोठं आता धर्मसंकटच म्हणायला काही हरकत नाही आहे. जेला तारिणीच्या टीमवर आता डाऊट येतो. चक्क तारिणीला आपल्या समोर बसवून म्हणजेच टेक्नो, फातिमा आणि कमांडर सगळ्यांनी आता या खांडेकरांचे कॉल ट्रेस करायचं काम सुरू केलं आहे. टेक्नो, फातिमा पुरती घाबरलेले असतात, कारण जे समोर तारिणीला आपण कसे अपडेट द्यायचे. बॉस तिकडे मिशनवर गेली आहे, बॉस आज गुलाबचा बॉस पकडायला गेली आहे. इकडे मात्र टेक्नो काहीही करून मर करून तारिणीला वाचवण्यासाठी सगळी माहिती तिला बरोबर पोचती करतो. आता मात्र तारिणी जेच्या तावडीतून कशी बाहेर पडणार प्रेक्षकांनो? या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तारिणीच्या हातात आलेला हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आता गाडीतून उतरणारी कौशिकीताई आणि तिच्यासोबत अजून एक लेडी आहे. ती कोण आहे प्रेक्षकांनो? नक्कीच ती आता काव्या आहे. जेव्हा तारिणीला आता कळून चुकतं काव्यासुद्धा या सगळ्यामध्ये आता इन्वॉल्ड आहे, हे मात्र आता तारिणीला अजिबातच सहन होत नाही आहे. होय प्रेक्षकांनो, काव्या चक्क बेलसरीच्या घरात तिची बहीण आहे आणि हे सगळं काय चाललंय? तारिणी तर 2 मिनिटासाठी आता हवालदिल झालेली असते. तारिणीच्या डोक्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की नक्कीच याच्यामध्ये खूप मोठं रहस्य दडलंय, कारण काव्या आपल्या बाबांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आली आहे. मालतीने आता इतका मोठा धोकादायक प्लॅन आखलाय, जेने कुणालाही हवा न लागू देता आपलं काम चालू केलंय. आणि डॉक्टर कामत जेची ती खतरनाक भेट. आता मात्र युवराजला कोण अपडेट दिलं हे सगळं प्रेक्षकांनो तारिणीला आता सूत्र हलवून सगळं समोर आणायचं. काव्याच्या बदल्याचा आणि मालतीचा डाव मात्र या खेळाचा नेमका काय संबंध आहे? कौशिकी खरंच गुलाबची बॉस आहे की ती मीटिंगला आली होती? हे मात्र प्रेक्षकांनो आजच्या भागातच आपल्याला पाहायला मिळतंय. तारिणी आता हातात आलेल्या पुराव्यावरून कोणाचा नेमका पर्दाफाश करणारे? एकीकडे काव्या मालतीचा बदला, दुसरीकडे कौशिकीवरचा संशय आणि तिसरीकडे जे आणि डॉक्टर कामतचा गुप्त खेळ. होय प्रेक्षकांनो, आज तारिणीच्या बड्डेच्या निमित्ताने मालिकेमध्ये खूपच मोठा धमाका होताना आपल्याला दिसणार आहे. आता खरा मास्टरमाइंड मात्र तारिणीच्या हाताला लागलेलाच आहे. फक्त आता पुराव्यानुसार आता त्याला अटक करणं इतकंच मात्र उरलेलं आहे. दुसरीकडे प्रेक्षकांनो, घरामध्ये मात्र या निशीचा जो काही गोंधळ चालू असतो ना, युवराजला तिने जाईपर्यंत वेड केलेलं असते. अजिबात मला तारिणीच्या बड्डेमध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि दुसरीकडे तुझ्यामुळे म्हणजे त्या तारिणीमुळे आता माझा युवी जेलमध्ये गेला होता, मग तिच्या बड्डे सेलिब्रेशनला मी का घरी थांबू? होय प्रेक्षकांनो, केदारला मात्र हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं. चेतना काकू मात्र इतकं छान सगळं डेकोरेशन करते, तारिणीचे फोटो वगैरे लावते, त्याच्यावर लाईटिंग वगैरे लावते. काकू आणि केदार मिळून सगळं प्रेक्षकांनो डेकोरेशन करतात, पण घरामध्ये एकही लोक नाही आहे. आता मात्र घरात कोणीच नाही आहे. नेमकं आज काय झाले? भाऊजी बाहेर गेले, वहिनी बाहेर गेल्या, ईशासुद्धा नाही आहे, तीसुद्धा ट्रॅकिंगसाठी गेली आहे, निशी आणि युवराजसुद्धा बाहेर गेले. त्यामुळे आता आपली चेतना मात्र नाराज झाली आहे. काकू जाऊ द्या ना, आपण आपलं सेलिब्रेशन करू. केदारला खूप वाईट वाटतं. चेतना म्हणते नाराज कशाला होतोय, आपण जितके लोक आहोत तेवढंच सेलिब्रेशन करू. केदार बिचारा चेतना काकूला आता मदत करत सगळं आता प्रेक्षकांनो डेकोरेशन करत असतं. चेतनाला वाटतं दयानंद भाऊजी खरं तर तारिणीला काही गिफ्टच आणायला गेलीत की काय. लवकर आता हे दोघं तयारी करतात, कारण ती आता घरी आल्या तिला स्पेशल फील व्हायला पाहिजे. इकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी फुल बिझी असते, तिच्या मिशनवरती असते. पूर्णपणे आता तारिणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण ज्या लोकेशनवर तारिणी गेली आहे तिकडे मात्र टेक्नो म्हणतो की कमांडर आणि फातिमा दोघे निघाले. हे फातिमा आणि तिकडे जाणार तेवढ्यात जेचा प्लॅन चालू होतो. प्रेक्षकांनो, तिने अजिबातच तारिणीकडे तिच्या टीमला पोचू दिलेलं नाही आहे. जे आता त्यांना इतकी झपाझप झापते ना, ती म्हणते काय तुम्ही दोघे इथे काय करताय, कामात अजिबात लक्ष नाही आहे ना. तेवढ्यात तारिणीच्या कॉलवरून तिला लक्षात येतं की जे मॅम आली आहे. तारिणी पटकन फोन ठेवून देते आणि ओ माय गॉड शिट, उगाच आता जे मॅम आली आहे, या सगळ्या गोष्टींचा आता सगळा पचकाच होणार आहे. माझ्या टीमला माझ्याकडे यायला जमणारच नाही असं वाटतंय. आता काय करायचं, तुम्ही एकटीच करणार आहे असं म्हणून इकडे मात्र केदार कौशिकीला कॉल करतो. तेव्हा कौशिकीताईकडून काही अंदाजा घेण्याच्या आधीच कौशिकीताई मात्र आता खोटं बोलते.
की मला बड्डेसाठी यायला जमणार नाही आहे, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती मीटिंग इतकी इम्पॉर्टंट आहे. केदार रिअली आय एम व्हेरी सॉरी. त्याबरोबर केदार म्हणतो, ताई अगं आपण तर लवकर येण्याचं ठरवलं होतं ना. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो कौशिकी नाही असं स्पष्ट सांगते, मी जमलं तरच, माझी मीटिंग झाली तरच बड्डेला येऊ शकते. प्लीज तुम्ही आता कॅरी ऑन करा, तुम्ही बड्डे एन्जॉय करा. तू असतीस ताई तर खूप मजा आली असती. तेव्हा ती म्हणते, हो केदार मलाही यायचं आहे. पण आता केदार चेतना काकूला म्हणतो, काकू हे सगळं करा. आता मात्र तारिणी नेमकी कुठे गेली, अडचणीत तर नसेल ना, हा विचार केदार करत असतो. कारण त्याला माहिती आहे आज काही ना काही मोठं घबाड होणार आहे, युवराज त्या व्यक्तीला भेटणार आहे. आणि अगदी तसंच झाले प्रेक्षकांनो. केदारने तारिणीला कॉल केला आहे, बॉस तू कुठेस, मी आत्ताच्या आत्ता येतो. तारिणी विचारते, मी बरोबर आता मी युवराजच्या मागे आहे. युवराजच्या सोबत त्याला जी व्यक्ती भेटायला आली आहे कारमधून ती कोणी माणूस नाही आहे केदार, ती एक स्त्री आहे. आता मात्र केदारला भीती वाटते. केदार म्हणतो, काय बोलतेस बॉस. त्यानंतर युवराज त्या व्यक्तीला भेटला आहे आणि त्यांच्या मागेच आता मी आहे. सगळा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आहे, मी तुला सगळं पाठवते केदार. इकडे मात्र प्रेक्षकांनो केदार म्हणतो, सॉरी बॉस मी तुझ्याशी खोटं बोललो. खरं तर मी आता तुझ्या सेलिब्रेशनची तयारी करतोय, प्रिपरेशन करतोय, घरात डेकोरेशन करतोय. पण आता काही हरकत नाही, तू जे करतेस ते कर आणि तुझं लोकेशन पाठव. मी एक काम करतो, ताबडतोब तिकडे येतो, सेलिब्रेशन आपण नंतर करू. नाही केदार तू आता घरातच राहा. तू जर घराच्या बाहेर गेला आणि घरात काही जर कोणी आलं तर मात्र आपलं काही मिस व्हायला नकोय. इकडे केदार तुझं काय चाललंय रे, असं चेतना काकू जेव्हा म्हणतात तेव्हा केदार मात्र प्रेक्षकांनो, काही नाही काकू मी जरा येतो आता 5 मिनिटात, 2-4 बलून कमी पडले असं म्हणून चक्क तो आता तारिणीकडे जातो. जेव्हा आता केदार तारिणीच्या तिकडे जातो, सगळा सीन बघतो प्रेक्षकांनो, त्यावेळेस त्याच्या आता पायाखालची जमीनच सरकलेली असते. युवराजला कळून चुकलंय, हे तर आपल्या फॅमिलीमधलेच लोक खरे कल्प्रिट निघाले. युवराजला जो माणूस म्हणजे जी स्त्री भेटायला आली आहे त्याचा शोध मात्र तारिणीने लावलाय प्रेक्षकांनो. ती व्यक्ती कुठे, ते दोघं आता काय करणार, हे सगळं आता तारिणी व्हिडिओ रेकॉर्ड करते. आणि हे मात्र आता तारिणीमध्ये वसुधा बेलसरेच्या मृत्यूला जबाबदार असलेली व्यक्ती खांडेकरांच्याच घरातली व्यक्ती आहे. खांडेकर आणि बेलसरे कुटुंबातच सगळं मोठं कारस्थान चालले, कारण पद्मिनी काकूसुद्धा आज घरात नाही आहे. मग आता कारमधून कौशिकीच्या सोबत उतरणारी व्यक्ती काव्य आहे की पद्मिनी काकू आहे, हे मात्र जगासमोर आता आपली तारिणीच आणणारे. होय प्रेक्षकांनो, हे सगळं सत्य जेव्हा आता केदार तारिणीच्या समोर येईल, हे दोघं आता काय रिॲक्ट करणार आहेत, तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो. खरंच आता काव्य हे सगळं करत असेल की कौशिकी की पद्मिनी, सगळ्या मागे सूत्रधार कोण आहे, गुलाबचा बॉस नेमका कोण आहे, हे मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या प्रत्येक नोटिफिकेशनसाठी आपल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.